रासायनिक खताला टाटा आणि सेंद्रिय शेतीला नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, गांडूळ सिरीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गांडूळ खत कसं तयार करतात, तेही स्टेप बाय स्टेप. चला तर मग सर्वात आधी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो, तो म्हणजे तुम्हाला गांडूळ खत फक्त स्वतःच्या शेतीसाठी तयार करायचं आहे का बिझनेस म्हणून मोठ्या प्रमाणात तयार करायचं आहे. जर तुम्ही फक्त स्वतःच्या शेतासाठी तयार करत असाल तर तुम्ही 1 ते 2 बेड अगदी घरच्या घरी किंवा गोठ्यातही तयार करू शकता. पण जर तुम्हाला गांडूळ खत बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त बेड तयार करावे लागतील. गांडूळ खत तयार करण्याचे मुख्यतः 2 पद्धती आहेत. एक ओपन पद्धत, दुसरे बेड पद्धत. या दोन्ही पद्धतीपैकी कोणती तुमच्यासाठी योग्य आहे हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत. म्हणून पुढचा भाग चुकवू नका. आणि अशा सेंद्रिय शेतीच्या उपयुक्त माहितीसाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो किंवा चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच गांडूळ खताची माहिती किंवा गांडूळ खत किंवा वर्मी वॉश हवे असेल तर मिरॅकल ग्रीनशी संपर्क साधा. धन्यवाद.